श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथील समाधी मंदिराकडे आणि आपण इथे पाहणार आहोत अभिषेक करणे का महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे भक्तांना आध्यात्मिक शक्ती आणि शांती मिळते. अभिषेक हा एक पवित्र कर्म आहे, ज्यामध्ये देवाच्या मूर्तीला पवित्र जल, दूध, दही, मध आणि इतर पवित्र पदार्थांनी स्नान घातले जाते. मग आता मला सांगा, स्वामी समर्थांचा अभिषेक हा नक्की काय फायदे देतो? तर तो असे फायदे देतो. शांती आणि स्थिरता, म्हणजेच अभिषेकामुळे मानसिक शांती आणि स्थिरता मिळते, ज्यामुळे जीवनातील ताण आणि कष्ट दूर होतात. आध्यात्मिक उन्नतीमुळे अभिषेकामुळे आध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान मिळते, ज्यामुळे जीवनाचा उद्देश समजतो. रोग आणि कष्टांपासून मुक्ती. या अभिषेकामुळे रोग आणि कष्टांपासून मुक्ती मिळते, ज्यामुळे जीवन सुखी आणि समृद्ध होते. भक्ती आणि श्रद्धेची वाढ. या अभिषेकामुळे शक्ती, भक्ती आणि श्रद्धेची वाढ होते, ज्यामुळे जीवनातील विश्वास वाढतो. नकारात्मक ऊर्जा दूर करणे. या अभिषेकामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, ज्यामुळे जीवनातील बाधा दूर होतात. पापांचे शालन. या अभिषेकामुळे पापांचे शालन होते, ज्यामुळे जीवन शुद्ध आणि पवित्र होते. अभिषेक केल्याने स्वामी समर्थांची कृपा होते आणि जीवनातील अनेक समस्यांवर आपल्याला विजय मिळवता येतो. समाधी मंदिर हे एक खूपच पवित्र तीर्थस्थान आहे. चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी स्वामी समर्थांची अत्यंत निष्ठा आणि भक्तीने सेवा केली. स्वामी समर्थांनी आपल्या पायातील पादुका त्यांना दिल्या होत्या, ज्या आजही चोळप्पा महाराजांच्या वंशाकडे आहेत. यानंतर बाळप्पा महाराजांनी स्वामी समर्थांची अत्यंत निष्ठा आणि भक्तीने सेवा केली. स्वामी समर्थांनी त्यांना आपली कफनी, पादुका, दंड आणि निशाण दिले आणि औदुंबराखाली स्वतंत्र मठ स्थापन करायची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांचा समाधी मठ आजही अक्कलकोट येथे आहे आणि तेथे श्री स्वामी समर्थांच्या पायांचे ठसे उमटलेले दिसतात. मठात श्री स्वामी समर्थ महाराजांचा बाळप्पा आणि चोळप्पा महाराजांसोबत काढलेला ओरिजिनल फोटोही आहे. या मठामध्ये अक्षरशः स्वामी समर्थांच्या पायांचे ठसे आजही पाहिल्यावर असे वाटते की स्वामी समर्थ आपल्या सोबतच चालत आहेत. श्री स्वामी समर्थ समाधी मठ हे एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान आहे, जेथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली आहे. असे हे स्थित समाधी मठ स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे एक संत आणि दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले जातात. त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले आणि त्यांच्या उपदेशांनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. श्री स्वामी समर्थ समाधी मठामध्ये भक्तांना स्वामी समर्थांच्या मूर्तीचे दर्शन घेता येते, तसेच त्यांच्या जीवनातील चमत्कार आणि उपदेशांबद्दल जाणून घेता येते. मठामध्ये विविध उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये भक्त सहभागी होतात आणि त्यामध्ये भक्त जेव्हा सहभागी होतात तेव्हा असे वाटते की श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सोबतच आहेत.
माझं